मला नोबेल पारितोषिक मिळावं म्हणून जो माणूस हट्ट धरतो तो युद्ध त्या ठिकाणी करायला प्रवृत्त होतो तिथे मंगळ येतात. तर भारताची आपण मकर असं म्हणतो. तर ही आताची जी ग्रहण आहेत ही दुसऱ्या आणि 8व्या स्थानात होतात. म्हणून आपण 8व्या स्थानातल्या ग्रहाचा उल्लेख असा केला की ह्या काळामध्ये भारतातल्या मोठ्या प्रमुख पदावरच्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे ह्या वर्षामध्ये शेअर मार्केट कायमच अस्थिर राहणार. त्यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये अनेक करोडो रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण ज्यांच्याशी बोलतो आहोत ते आहेत ज्योतिषामधले म्हणजे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले सिद्धेश्वरजी मारटकर. नमस्कार, तुमचं खूप स्वागत. तुम्ही त्यांच्या जे दिवाळी अंक निघतो तो बघितलेला असेल आणि त्यांनी काही जी भाकीतं केलेली होती ती आपल्याला गेल्या काही दिवसात खरी होताना दिसत आहेत. प्रामुख्याने हे सगळी भाकीतं कशी केली जातात, ज्योतिषामध्ये कुठले कुठले प्रवाह किंवा शाखा आहेत याबद्दल आणि 2026 हे जे आता उरलेले 9 महिने आहेत हे कसे असणार आहेत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तुमचं नमस्कार, खूप स्वागत. आणि तुम्ही जे काही ठोकताळे किंवा जी भाकीतं केलेली होती ती बरीचशी पाहायला मिळत आहेत की आपल्याला सत्यात उतरलेली. काय हे 2026चं नेमकं वर्ष आहे, हे कसं असणार आहे एकंदरीत जगासाठी, भारतासाठी? आपण या शाखेचा जेव्हा विचार करतो, ज्योतिषशास्त्रामध्ये प्रमुख 3 स्कंद आहेत. त्याच्यामध्ये मेदिनी ज्योतिष, मेदिनी म्हणजे पृथ्वीवरती होणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करणं. त्याच्यामध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, काही गोष्टी आपल्याला तयार करायच्या असतात. जसं की भारताची रास मकर आहे, अमेरिकेची मिथुन रास आहे, इंग्लंडची मेष रास आहे. हे काही गोष्टी आपण मानून त्या ठिकाणी पुढे जातो. हे पाश्चिमात्य ज्योतिषी टॉलेमी किंवा आणखीन काही त्या ठिकाणी ॲलन लिओ आहे, यांनी काही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सांगितल्यात की आपल्या भारतामध्ये वरामियर म्हणून मोठे ज्योतिषी होऊन गेले. तर त्यांनी काही गोष्टी याच्यामध्ये सांगितल्यात, त्याचा आधार घेऊन आणि मग याच्यामध्ये आपण काय करतो की याच्या पलीकडे नुसतं राशीवरनं भविष्य सांगणं हे थोडंसं मर्यादित होतं. म्हणजे अनेक करोड लोकांची राशी एकच असते पण त्याच्या घटना वेगळ्या असतात. तसं देशाची रास जरी एकच असली तरी प्रत्येक शहरामध्ये वेगळ्या घटना होत असतात, प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या घटना होतात. तर आम्ही काय करतो की त्याच्यामध्ये मग आपल्याला काही संक्रमण कुंडल्यांचा आपण अभ्यास करतो की त्याच्यामध्ये मेष संक्रमण, कर्क संक्रमण, तूळ संक्रमण हे सूर्याचे संक्रमण आहेत. त्या त्या राशीमध्ये ग्रह सूर्य प्रवेश करताना त्यावेळी पत्रिकामधून आपण 3 महिन्याचा एक आढावा घेतो. आणखीन एक त्याच्यामधला सूक्ष्म भाग म्हणजे अमांत पौर्णिमांत कुंडली, याच्यावरून साधारण महिन्याचा आपण त्या ठिकाणी आढावा घेत असतो की महिना कसा जाईल. आणखीन एक महत्त्वाचा भाग असतो म्हणजे ग्रहणाची पत्रिका, ही खूप महत्त्वाची असते. जे ग्रहण ज्या राशीत होतात त्या राशीनुसार त्या ठिकाणी अर्थात कुठली ग्रहण पौर्णिमा आणि अमावस्यालाच होतात, पण प्रत्येक पौर्णिमा अमावस्याला ग्रहण होत नाही. मग ज्या वेळेला रविचंद्र आणि पृथ्वी एका राशीमध्ये येते त्यावेळेस साधारण 6 महिन्यातून एकदा ग्रहण होण्याची शक्यता असते. प्रत्येक वर्षामध्ये 6-7 सूर्यग्रहण, 6-7 चंद्रग्रहण असतात. चंद्र आणि सूर्यग्रहण लागोपाठ येण्याची शक्यता असते. जसं आता आपण मागे बघितलं 19 फेब्रुवारी आणि 3 मार्च पहिलं सूर्यग्रहण तर चंद्रग्रहण असं हे खूप महत्त्वाचं ग्रहण होतं. आणि त्यावेळेला आपण जी परिस्थिती बघितली ती युद्धजन्य होती. मग जसं आपण एका पौर्णिमेचा अमावस्येचा परिणाम दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत असतो महिन्याभराचा, किंवा चरसंक्रमणाच्या पत्रिकेचा परिणाम 3 महिन्याचा असतो, तसं ग्रहणाचा परिणाम 6 महिन्याचा असतो. मग आता जी काय परिस्थिती निर्माण झाली ही 19 फेब्रुवारी आणि 3 मार्च या ग्रहणाचा परिणाम आपण पुढील 6 महिने बघू शकतो. तर तुम्ही मला सहज विचारलं की बा जर ग्रहणामुळे युद्ध झालं असेल तर त्याचा परिणाम 6 महिने असू शकतो असं आपण म्हणू शकतो. आता याला आणखीन काय कारणीभूत आहेत तर महत्त्वाचे प्लॅनेट आहे की ज्या ज्या वेळेला मंगळाचा संदर्भ पापग्रहांशी येतो त्याला युद्ध होण्याची शक्यता असते. मंगळा स्फोटक घटनांचा कारक आहे, त्याच्यामध्ये अग्नीचा संबंध येतो, युद्धाचा संदर्भ येतो, बंड होणं, हिंसा होणं, लोक रस्त्यावरती उतरणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मंगळाशी निगडीत आहेत. मग मंगळच्या मोठ्या प्लॅनेटशी काहीतरी योग करतो. जसं आता आपण 19 मार्चाने 19 फेब्रुवारी 3 मार्चच्या पत्रिकेत 7म स्थानामध्ये मंगळ राहू युती झाली. म्हणजे थोडक्यात ग्रहणाने युक्त झाला, ग्रहण मंगळाने युक्त झालं. हे ग्रहाचे पण कधी कधी चांगली फळे मिळतात,
समजा ग्रहण गुरुने युक्त असतं तर चांगली फळ मिळाली असतं, पण ग्रहण मंगळाने युक्त आहे आणि 7th हाऊसमध्ये. हे 7वं स्थान काय दाखवतं, प्रतिस्पर्धी आणि प्रतिवादी, म्हणजे इथं वादिवाद आहे, स्पर्धा आहे, निवडणूक आहे. आणि याच्यामध्ये त्याच काळामध्ये आपण वर्ल्ड कप स्पर्धा बघितली, अनेक देश एकत्र एकमेकांच्या समोर लढले. ती खेळाचं झालं, मंगळ खेळाचं पण कारण. तसं आहे सैनिक आणि युद्ध याचं मंगळ कारण. म्हणून ही तीव्रता आपल्याला त्या ठिकाणी 19 फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने वाढताना दिसते. आणखीन एक प्लॅनेट असा आहे जो याला वाढवू शकतो, बर, तो म्हणजे शनी. म्हणजे शनीचे प्लेसमेंट त्या ठिकाणी जे मंगळ राहूकडनं शनीकडे चाललं आहे. मग ही परिस्थिती 19 फेब्रुवारीपासून 23 एप्रिलपर्यंत आहे. आपण असं म्हणू शकतो की बा 19 फेब्रुवारीनंतर जे युद्ध वाढण्याची शक्यता होती ती 23 एप्रिलपर्यंत जास्ती राहील. तर आपल्याला आज उद्या जे वाटतंय त्या ठिकाणी थांबेल वगैरे, पण तसं मला वाटत नाही. 23 एप्रिलपर्यंत याची तीव्रता अधिक असेल आणि तिथून पुढं सुद्धा युद्ध संपलं असं म्हणता येत नाही. जसं आपण आता त्याच्या आधीच्या काळामध्ये काही आपल्याकडे दुर्घटना बघितल्या की पहलगाम आहे ते त्याच्याच आसपास झालेली घटना आहेत. अजित पवारांचा मृत्यू विमान दुर्घटना आहे. तर याचा परिणाम त्या संदर्भात आहे की कुंभरास ही वायू तत्वाची रास असल्यामुळं की हवेतील दुर्घटना, विमान दुर्घटना हे आपण प्रेडिक्ट केलेलं आहे की मोठ्या व्यक्तीचा, राजकीय व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि विमान दुर्घटना होऊ शकते. हा परिणाम अजून आपल्याला पुढे दिसेल. ज्यावेळेला मग 2 गोष्टी आहेत. आता सध्या शनी मीन राशीमध्ये, आपण जे आता आत्ताचे युद्ध बघितले कुंभ राशीतल्या मंगळामुळं, जे हवेतले युद्ध बघितले, आता मीन राशीमध्ये शनीचा मंगळाचा संबंध येतो. हा आता समुद्रातून जमिनीवर येणार आहे. म्हणजे जसं आता आपण बघतोय त्याच्यामध्ये की हार्मोज ही समुद्रधुनी आहे किंवा खर्ज आहे, तर ह्याच्यावरती ताबा मिळवणं, याचे हक्क त्या ठिकाणी मिळवणं, यासाठी आता युद्ध होणार. तर आता ते अमेरिकेने 20-25 हजार सैन्य जमा करून खर्जवरती त्याचं त्या ठिकाणी नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि पुढे मागं ते जेव्हा शनी पुढे मंगळ आणखीन मेष राशीकडे आहे तसं ते त्या ठिकाणी जमिनीवर येण्याची शक्यता आहे. हे समुद्रावरती आता टार्गेट केलं जाईल. हे आता मुख्य युद्ध आता समुद्रधुनीसाठी असणार आहे. हे आता आपल्याला पुढच्या काही काळात दिसेल. आता नुकताच 2 एप्रिल शनी मंगळ बदलतोय. मंगळ आता मीन राशीमध्ये जातो. म्हणजे त्या समुद्रातला तणाव हा तर वाढू शकतो. त्यामुळे आता सगळ्या देशांना ती चिंता आहे. समुद्र मार्गाने येणारा तेल, गॅस त्याच्यावरती आता बरीचशी मर्यादा येऊन रशिया आणि इतर देशांकडून आपल्याला तसं त्या ठिकाणी पुरवठा आपल्याला करावा लागेल. त्यामुळे त्याच्यावरती जे अवलंबून देश आहेत त्यांना याचा मोठा फटका आता बसू शकतो. आणि मग ह्या जोडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर हे का सगळं झालं, तर अमेरिकेचे मिथुन रास, आता अमेरिकेच्या दशमात शनी मंगळ युती आली. मग आता दशमस्थान कोणाचं आहे तर प्रमुखांचं आहे. मग तिथं या प्रमुखांना विरोध वाढण्याची शक्यता आहे. आता आपण बघतोय की अमेरिकेमध्ये सुद्धा साधारण 8 ते 10 हजार लोक रस्त्यावरती उतरलेत आणि नो किंग्स आणि नो वॉर असं ते चालू आहे. त्यांना पण शांतता पाहिजे. त्या प्रमुखांना विरोध होतोय. त्याला मागं ट्रम्पच्या पत्रिकेचा पण विचार करायला पाहिजे. ट्रम्पची स्वतःची पत्रिका सिंह लग्नाची आहे आणि जे ग्रहण झाले सिंह लग्नावरच झालं होतं आणि त्या सिंह लग्नामध्ये मंगळ आहे. म्हणजे ती व्यक्तिमत्व युद्धखोरच आहे. म्हणजे मला नोबेल पारितोषिक मिळावं म्हणून जो माणूस हट्ट धरतो तोच युद्ध त्या ठिकाणी करायला प्रवृत्त होतो. तिथं मंगळ येतं. मग त्या मंगळासमोर जेव्हा मंगळ आला कुंभ राशीमध्ये तेव्हा तो ह्या युद्धासाठी आक्रमक झाला. आणि मग इस्रायलची रास आपल्या इराणची रासाची वृषभ आहे त्याच्या दशमात मंगळ आल्यावरती युद्ध चालू झालं. त्यांच्यावरती अटॅक झाला त्याच्यामध्ये. आणि मग इथं इराण इस्रायल ह्या जुन्या शत्रुत्वाचा फायदा घेऊन अमेरिकेने त्यात उडी मारलेली. पण हे अमेरिकेसाठी खूप चांगली गोष्ट नाही. माझ्या मते अमेरिकेचं सर्वाधिक नुकसान याच्यामध्ये होऊ शकतं. आणि मग आत्ताची जी बंड आहे ते 23 एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मग इथं मी म्हणाल की कदाचित ट्रम्पला धोका असू शकतो. हे त्याच्याबद्दल उठाव वाढवू शकतो आणि त्यांना खूप काळजी घ्यावी लागेल पुढच्या काळामध्ये. ते अमेरिकेतलं वातावरण आता बिघडू शकतं ह्या काळामध्ये. आणि इराणचं आता कसं आहे की त्यांचे वृषभ रास हट्टी आहे खूप. ही रास खूप हट्टी आहे. हे माघार घेणार नाही.
तिथं त्या ठिकाणी त्यांच्या काही कंडिशन तुम्हाला मान्य कळतील किंवा अमेरिकेला स्वतःच काहीतरी युद्ध थांबवावं लागेल, काही गोष्टी असेल. पण इराण माघार घेणार नाही. त्याच्यामध्ये अशी परिस्थिती या पुढच्या काळामध्ये दिसेल. आता हा जो परिणाम आपण बघितला आहे, हा ग्रहणाचा परिणाम सप्टेंबरपर्यंत निश्चितपणे दिसतो. म्हणजे जे आता तीव्र संघर्ष आहे तो 23 एप्रिलपर्यंत तीव्र स्वरूपाचा होईल, त्यानंतर तो चालूच राहील असं तुमचं म्हणणं हा, आहे? आता काही काळापुरतं इथं काय होईल की वाटाघाटी चालू होती. अच्छा. आणि मग जसं आपण आता म्हणतोय की आपण जेव्हा पुलवामाचं प्रत्युत्तर दिलं पहलगामचं, तर आपण काय म्हणतो की सिंदूर चालू आहे का नाही. तसं त्या ठिकाणी हे आता आपण पॉज घेतलाय. पण पाकिस्तानने आज जर पुन्हा काही आगळीक केली तर आपण पुन्हा ऑपरेशन सिंदूर कंटिन्यू करू शकतो. तसं त्या ठिकाणी हा जो प्रकार आहे की अमेरिकेला काय पाहिजे, निमित्त पाहिजे की त्यांनी अण्वस्त्र संपवली पाहिजे की अजून इथून पुढे आम्ही काही प्रयत्न करणार नाही. पण त्या जोडीला जे तेलखानी आहेत, तेलाचा व्यवसाय, त्या दोन्हीवरती त्या ठिकाणी सगळ्यांचा हक्क असावा अशी भूमिका ती पुढे सुद्धा कंटिन्यू राहू शकते. आणि हे जुनं शत्रुत्व आहे इस्रायल इराण, याचं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या जून जुलैमध्ये उद्रेक परत दिसेल. म्हणजे तुम्ही सप्टेंबर पर्यंत संघर्ष वाढत राहील असं म्हणताय का? हा, मध्ये काही पॉज आहे हा. आणि जून जुलैला पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी ठिणगी पडले दिसेल. मग ह्यामध्ये भारताच्या दृष्टीने जर विचार केला आपण, तर भारताची आताची ग्रहस्थिती, भारताची बाकी व्यावहारिक राजनीतिक बाजू, याचे भारतावर काय परिणाम होतील आणि भारत या युद्धात ओढला जाईल का? तर भारताची आपण मकर असं म्हणतो. तर ही आताची जी ग्रहण आहेत ही दुसऱ्या आणि 8व्या स्थानात होतात. म्हणून आपण 8व्या स्थानातल्या ग्रहणाचा उल्लेख असा केला की ह्या काळामध्ये भारतातल्या मोठ्या प्रमुख पदावरच्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे अशा घटना आपल्याला ॲक्सिडेंटली बघायला मिळाल्या किंवा पुढे सुद्धा त्या ठिकाणी ग्रहण नोव्हेंबरपर्यंत असणार. तर त्या ग्रहणाचा जवळपासचा जो काळ आहे की जो आपण फेब्रुवारी मार्च बघितला, तो कदाचित पुढच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पण आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतील. आता दुसरा जो प्रकार आहे की धनस्थानामध्ये ग्रहण होत आहे, त्याचा देशाच्या आर्थिक परिस्थिती परिणाम होतो, जो आता रुपया अतिशय निच्चांकी पातळीवरती आलेला आहे. आणि मग त्याचा दुसरा परिणाम हा शेअर मार्केटवर होतो. त्यामुळे ह्या वर्षामध्ये शेअर मार्केट कायमच अस्थिर राहणार. त्यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये अनेक करोड रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये मग एक शक्यता होती की मागच्या 8 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी ज्या अशीच ग्रहणं झाली, त्याला नोटबंदी झाली होती आणि आपल्याला मोठा सेटबॅक बसला होता. तशी परिस्थिती आता निर्माण झालेली, जेणेकरून महागाई वाढणं. जसं आता जे ग्रहण आहेत हे शनीच्या राशीत आहे, म्हणून शनीचा संबंध कसे येतो, खनिज, वायू आणि तेल याची महागाई वाढली की पूर्ण क्षेत्रामध्ये महागाई वाढते. तसं आपल्याला आता त्याचा परिणाम अतिशय प्रचंड महागाईला तोंड द्यावं लागेल, रुपयाची अधोगती होणं आणि आपल्याला त्या ठिकाणी ह्या वस्तूंचा तुटवडा झाल्यामुळं एक त्या ठिकाणी जनसामान्यामध्ये त्या ठिकाणी विस्कळीतपणा तुम्हाला दिसेल. आपण या युद्धाच्या संदर्भात किंवा जगाच्या पातळीवर जिथे जिथे युद्ध चालू आहे त्यामध्ये ट्रम्प यांची जी भूमिका सध्या आहे ती फार मोठी आहे. त्यांच्या मोड्सवर सगळं चालू असतं. तर एक तर त्यांची पत्रिका किंवा त्यांचं ग्रहमान, अमेरिकेचं ग्रहमान, कारण ह्याच्यात अमेरिकेमध्ये सुद्धा विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही तिथे काही बदल बघता का? हो ना, मी आता मगाशी सांगितलं तसं आता त्यांचं सिंह लग्न आहे. आता पत्रिकेमध्ये त्यांच्या 8व्या स्थानात मंगळ प्रवेश करतो. ह्या 2 एप्रिलपासून पुढचा 1.5 महिना, त्यात मधल्या काळामध्ये 23 एप्रिल शनी मंगळ युती त्यांच्या 8व्या स्थानात होती आणि ती शनी मंगळ युती दशमात होती अमेरिकेच्या मिथुन लग्नाच्या. त्यामुळे इथं मोठा संघर्ष आपल्याला अमेरिकेमध्ये आणि ट्रम्पच्या विरोधात बघायला मिळतो. मग ट्रम्पला अतिशय प्रतिकूल काळ आहे. त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांचा ट्रम्प हटाव ही भूमिका सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर येऊ शकते. आणि मग साधारण एक 15 मेपर्यंत अमेरिकेतले वातावरण खराब दिसेल तुम्हाला. तिथं मग मधल्या काळामध्ये अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या विरोधात जे काय एक बंड होईल, उठाव होईल, त्यामध्ये ट्रम्प यांना 23 एप्रिलपर्यंत अतिशय दक्षता घ्यावी लागेल अशी परिस्थिती. भारताचा विचार केला तर मोदींच्या कुंडलीबद्दल आणि त्यांच्या ग्रहस्थितीबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. बरेच ज्या पद्धतीचे व्हिडिओ येतात त्यामुळे ते कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत, स्वतःहून बाहेर होतील किंवा अशी परिस्थिती
असेल असं सांगितलं जातं. तुमचं काय म्हणणं? हे बघा, आता त्यांचा वृश्चिक रास आहे. हम्म. आता रवी त्यांचा कन्या राशीमध्ये आहे. तर ह्या रवीकडनं आता सध्याचे शनीचं भ्रमण त्यांच्या रवीच्या समोरच्या स्थानातून होत आहे. हा प्रकार थोडासा त्यांच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. मग तिथं विरोधी पक्ष आक्रमक होणं किंवा त्यांचे काही, जसं आता ती फाईल जी एपिस्टल फाईल त्याच्याबद्दल काही एक धुराळ निर्माण झालेला आहे, किंवा एक त्यांचे जे काही निर्णय आहेत की इराणला उशिरा समर्थन देणं किंवा खोमेनीबद्दल उशिरा प्रतिक्रिया देणं किंवा त्या ठिकाणी आपण कुठली बाजू न घेणं, हे डिप्लोमसी जरी असली तरी त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आलेले आहेत. हा थोडासा आपण म्हणू की बाय आपण आता ज्या वर्षात प्रवेश केलेला होता त्या वर्षाचं नाव पराभव नाम संवत्सर आहे. बर. आता हे पराभव याचा अर्थ काय होतो की एखादं पाऊल मागं घेणं, थोडंसं सेटबॅक मिळणं हे देशासाठी असू शकतं. कारण इथं काय होते की प्रमुखांच्या पत्रिकेचा परिणाम हा देशावरती होतो. तर काही प्रमाणात ह्या गोष्टी असू शकतात. वृश्चिक राशीकडनं आपण बघितलं दशमात ग्रहण होत आहेत, त्यामुळे त्यांच्या मग त्याला ग्रहणं चालू झाली मागच्या नोव्हेंबरपासून, जून 2025 पासून, त्यापासून त्यांच्या निवृत्तीचे विचार चालू झाले आणि हे नोव्हेंबरपर्यंत कदाचित वाढतील सुद्धा, की आता मोदी रिटायर्ड होणार असं. मे बी ती चर्चा राहणंही स्वाभाविक आहे, पण त्यांचा स्वभाव बघता त्या ठिकाणी पटकन अशी भूमिका घेतली असं वाटत नाही. भारताच्या राजकीय क्षेत्रामध्ये जून 2027 नंतर मोठे बदल अपेक्षित आहेत. बर. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले काही नेते मुख्यमंत्र्यांसह कदाचित केंद्रामध्ये जाण्याची शक्यता आहे आणि मग त्याच्यामध्ये नेतृत्वामध्ये बदल होणं, तसं त्या ठिकाणी केंद्रामध्ये पण काही बदल आपल्याला त्यानंतरच्या काळात अपेक्षित असतील. 2029 या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही दुसरी फळी त्या ठिकाणी वरती येऊ शकते, परंतु मोदींना एखादं विशिष्ट पद त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं की जेणेकरून त्यांचा कंट्रोल राहू शकतो आणि मग पंतप्रधान पदासाठी काही नेत्यांची नावं आघाडीत येऊ शकतात. त्याच्यामध्ये अमित शहापासून योगी आहेत, शिवराज सिंग चौहान आहे आणि मग त्याच्यात तिसरी फळीमध्ये कदाचित फडणवीसांचं नाव पण त्याच्यामध्ये तिसऱ्या फळीमध्ये येऊ शकतं. हा बदल टप्प्याटप्प्याने होऊ शकतो. जे 29 नंतर काही केंद्रातली लोक त्याच्यामध्ये वरती येतील, केंद्रामध्ये फडणवीस सारखे काही व्यक्ती जातील, महाराष्ट्रामध्ये काही नवीन नेतृत्व तुम्हाला बघायला मिळेल आणि हा संक्रमण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 2027 ते 2029 हा राज्य आणि देशामध्ये संक्रमणाचा काळ आहे. त्याचा परिणाम 29 निवडणुकीवर होऊ शकतो. आपण हवामान आणि पर्जन्यमान या दृष्टीने जर विचार केला तर त्यामध्ये आपण बघितलं की वेळोवेळी आपल्या पंचांगांमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या बऱ्याचशा आपल्याला होताना दिसून येतात. यावर्षी पर्जन्यमान आणि एकंदरच हवामान हे कसं राहणार आहे? तर हे जे संवत्सर आहे त्याच्यामध्ये आपण मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगितलेला आहे. तर इथं मेच्या सुरुवातीलाच अवकाळी किंवा पूर्व मोसमी पाऊस हा बऱ्यापैकी होऊन जाईल, ज्याचा परिणाम थोडासा मान्सूनवरती होऊ एक प्री मान्सून त्या ठिकाणी बराचसा पाऊस झाल्यामुळं तो पावसाचा जोर पुढे कमी होऊ शकतो आणि काही प्रमाणात साधारण एक 12 जून पासून तर साधारण ऑगस्टच्या मध्यावरती हा बऱ्यापैकी पाऊस होईल. आपल्या इथं चांगली वृष्टी होईल, काही ठिकाणी अतिवृष्टी, काही त्या ठिकाणी पूर येणं, अशा पण गोष्टी आहेत. परंतु ऑगस्ट नंतरचा पाऊस थोडासा मंदावेल. हे जो आपण उत्तरार्धाचा नंतरचा पाऊस त्या मानाने ॲव्हरेजपेक्षा कमी राहू शकतो. तर आपण ह्या वर्षाची पावसाची जी त्या ठिकाणी साधारण मध्यम पर्जन्यवृष्टी असं म्हणू शकतो, जेणेकरून पुढचा जो त्या ठिकाणी रब्बीचा पीक आहे ते परिणाम होईल. पण तरी सुद्धा आधीचा पाऊस चांगला आहे, खरीपाची पिकं चांगली येतील, तर धान्यावरती खूप परिणाम होणार नाही, पण पाण्याचा साठा मात्र कमी होऊ शकतो. म्हणजे धरणातले पाणी त्या ठिकाणी पुढच्या वर्षी कदाचित कमी होईल. त्यामुळं पुढच्या वर्षी जानेवारीपासून कदाचित आपल्याला पाण्याची आणीबाणी दिसेल. तुम्हाला त्या ठिकाणी पाण्यावरती कंट्रोल करावं लागेल. जसं आपण विजेसाठी आपण करतो काही काळ वीज कपात, तसं पाण्याची कपात आपल्याला पुढच्या वेळेला करावं लागेल. पुढच्या वर्षी कदाचित आपल्याला टँकरचा वापर करावा लागेल आणि काही दुष्काळी भागामध्ये तर तो थोडासा मध्यम स्वरूपाचे 90% आसपास पाऊस होईल.
पिकांच्यासाठी खूप परिणाम होणार नाही, पण साठा कमी राहू शकतो. पाण्याचा तेवढा पुरेशी आहे. कोणत्या अशा राशी आहेत, म्हणजे आपण देशाच्या दृष्टीने बघितलं, पण कोणत्या अशा राशी आहेत की ज्यांना 2026 हे वर्ष तसं खूप निराशाजनक राहणार आहे आणि कोणाला चांगलं राहणार आहे? हे बघा, मेष, सिंह आणि अ, धनु ह्या राशींना शनी चौथा आहे. बरं. तर त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. हे आता सिंह राशीचा अंमल जसं आपण बघितलं की मिडल ईस्टवरती आहे. हम्म. तर मिडल ईस्टमध्ये ह्या सगळ्या घडामोडी चालू आहेत. तशी मेष राशी डोंगरावरची रास आहे किंवा त्याच्यामध्ये काही प्रमाणात इंग्लंडला त्याची त्या ठिकाणी झळ बसू शकते. धनुराशीचा संबंध थोडासा भारत आणि काही पूर्वेकडचे प्रदेश आहेत, इथं त्याचा परिणाम होऊ शकतो. त्या जोडीला ज्या राशीं 7.5 आहे, तशी मीन, मेष आणि याचा कुंभ राशीला दुसरी 7.5 तिसरं चरण. मीन राशीला मध्ये आहे आणि मेषाला 12वा शनी. ह्या 3 राशी त्या ठिकाणी 7.5 मध्ये थोड्या डिस्टर्ब आहेत. त्यांना थोडं सावधगिरी बाळगावी लागेल. पण आता काय होते की आणखीन चांगला भाग असा येतो की गुरु कर्क राशीमध्ये येते 1 जूनपासून. तो बऱ्यापैकी बॅलन्स करणार ह्या सगळ्या गोष्टी. ह्या जून नंतर थोडंसं त्या ठिकाणी जनसामान्य मला थोडं दिलासा देणारा भाग असतो की पाऊस बऱ्यापैकी होणं किंवा काही शांतता आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी ही प्रस्थापित होणं. काही त्या ठिकाणी आता जे एकदमच दुष्काळाचं सावट आहे किंवा युद्धजन्य परिस्थिती ही आपल्याला जून नंतर थोडीशी त्या ठिकाणी निवळलेली दिसेल. आणि या वर्षाच्या अखेरीपर्यंत एकंदर जगामध्ये जिथे जिथे युद्ध चालू आहेत त्यापैकी बऱ्यापैकी थांबलेली असतील अशी कुठे परिस्थिती? हा, हे बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला आता की कर्केचा जो गुरु आहे हा बऱ्यापैकी सामंजस्य निर्माण करणार आहे किंवा सुख समाधान शांतता निर्माण करणार आहे. तर तो त्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो की त्याचा परिणाम हा एक लोकांच्या मध्ये समाधान निर्माण करणं किंवा एक युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निवळण्याच्यासाठी. कारण काय होतंय की शनी मंगळ शनी राहूची ऍस्पेक्ट आता त्याचा जो टॉपचा बिंदू आहे तो 23 एप्रिल आहे. 19 फेब्रुवारी ते 23 एप्रिल हा वाढणारा भाग आहे. तिथून पुढे जूनपर्यंत तो कमी होणार आहे. त्यामुळे ते मध्ये काही झालं तरी ते कसं आहे की तात्पुरत्या गोष्टी असणार. पण चिघळणाऱ्या ज्या गोष्टी होत्या हा 19 फेब्रुवारी ते 23 एप्रिल आणि मग त्याचा काही परिणाम 15 मेपर्यंत राहू शकतो. 1 जून नंतर बऱ्यापैकी आपण शांतता प्रस्थापित होऊ शकते असं आहे. खूप महत्वाचं तुम्ही सांगितलं की 1 जून नंतर शांतता प्रस्थापित होऊ शकेल. पण तोपर्यंत जो काळ आहे तो अमेरिकेच्या दृष्टीने जास्त घातक आहे, नुकसानदायी आहे असं वाटतं तुम्हाला इराण आणि अमेरिकेच्या तुलनेमध्ये? अगदी अमेरिकेचं सर्वाधिक नुकसान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे तिथं त्याच्यामध्ये त्यांनी युद्धातून काय साध्य केलं हा प्रश्न पुन्हा निर्माण होईल. जसे की त्यांना सत्ता बदल करायचा होता ते त्यांना शक्य झालं नाही किंवा जे त्या ठिकाणी 100% अण्वस्त्र संपवायचे ते त्यांना शक्य होणार नाही किंवा तिथं त्या ठिकाणी इराणमध्ये घुसून त्या ठिकाणी वर्चस्व तेल खाणीवरती निर्माण करायचं किंवा खरसारख्या ठिकाणी त्यांना त्यांचा कंट्रोल करायचा हे त्यांना त्या ठिकाणी शक्य झालं नाही किंवा नाटोची त्यांना जी पाहिजे तशी मदत मिळाली त्या ते एकटेपणा जो त्यांना त्या ठिकाणी आलेला आहे ही निराशा त्यांना बराच काळ त्रासदायक ठरू शकते. तर तुम्ही ऐकत होता की या आत्ताची जी युद्धजन्य परिस्थिती आहे ती कधीपर्यंत चिघळू शकते, नेमके याचे परिणाम काय होऊ शकतात? तुमचे काय प्रश्न असतील ते आम्हाला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यांची उत्तर मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मारटकर सरांकडे पुन्हा पुन्हा येऊन तुमच्यापर्यंत त्याची उत्तरं पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुमचे प्रश्न अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी सिद्धेश्वरजी मारटकर यांच्यासह आपली रजा घेते. धन्यवाद.